प्रश्न पहिला, रेडियमचा शोध कोणी लावला? रेडियमचा शोध कोणी लावला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, मेरी क्युरी. रेडियमचा शोध मेरी क्युरी यांनी लावला. प्रश्न दुसरा, कॉपर सल्फेटचे मराठी नाव काय? कॉपर सल्फेटचे मराठी नाव काय? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, मोरचूद. कॉपर सल्फेटचे मराठी नाव हे मोरचूद असा होतो. प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोणते बलाचे एकक आहे? खालीलपैकी कोणते बलाचे एकक आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, न्यूटन. न्यूटन हे बलाचे एकक आहेत. खालीलपैकी कोणते भूमिगत खोड आहे? खालीलपैकी कोणते भूमिगत खोड आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, बटाटा. बटाटा हे भूमिगत खोड आहे, ते जमिनीमध्ये असते. प्रश्न पाचवा, खालीलपैकी कशामध्ये तंतुमय आगंतुक मूळ असते? खालीलपैकी कशामध्ये तंतुमय मूळ असते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, गहू. प्रश्न सहावा, विजेचा दाब मोजण्यासाठी टिमटिंबचा वापर केला जातो. विजेचा दाब मोजण्यासाठी ऑप्शन क्रमांक बी, व्होल्टमीटरचा वापर केला जातो. ऑप्शन क्रमांक बी, व्होल्टमीटर. प्रश्न सातवा, डॉट्स ही उपचार पद्धती कशाशी संबंधित आहे? डॉट्स ही उपचार पद्धती कशाशी संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, क्षयरोगाशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक बी, क्षयरोग. प्रश्न आठवा, क जीवनसत्वाच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो? क जीवनसत्वाच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, स्कर्वी. स्कर्वी हा आजार क जीवनसत्वाच्या अभावी होतो. प्रश्न नववा, खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य नाही? खालीलपैकी कोणता रोग हा संसर्गजन्य नाही? तर याचा योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, मधुमेह. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, मधुमेह. प्रश्न दहावा, सजीवांची आंतररचनेचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते? सजीवांच्या आंतररचनेचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट करायचे आहे मित्रांनो. प्रश्न 11वा, रक्ताभिसरण प्रक्रियेतील अडथळ्यांचे निदान करण्यासाठी कशाचा वापर करतात? रक्ताभिसरण प्रक्रियेतील अडथळ्यांचे निदान करण्यासाठी कशाचा वापर करतात? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सोडियम 24. प्रश्न 12वा, मेंडलने कोणत्या रोपावर आनुवंशिकतेचे प्रयोग केले? मेंडलने कोणत्या रोपावर आनुवंशिकतेचे प्रयोग केले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, वाटाणा. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, वाटाणा. प्रश्न 13वा, क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यासाठी प्रसिद्ध असलेले श्रीहरिकोटा ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, आंध्र प्रदेश. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, आंध्र प्रदेश. प्रश्न 14वा, पाण्यामध्ये हे प्रमुख घटक असतात. पाण्यामध्ये हे प्रमुख घटक असतात तर कोणते? तर बघूया. ऑप्शन क्रमांक ए, ऑक्सिजन व हायड्रोजन. पाण्यामध्ये ऑक्सिजन व हायड्रोजन हे प्रमुख घटक असतात. प्रश्न 15वा, मुडदूस हा रोग या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. मुडदूस हा रोग ड या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. मुडदूस हा रोग ड या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. प्रश्न पहिला, सर्वात कठीण वस्तू कोणती? सर्वात कठीण वस्तू कोणती? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, हिरा. हिरा हा सर्वात कठीण वस्तू आहे. प्रश्न दुसरा, पेसमेकर हे टिमटिंबचा त्रास होणाऱ्या रुग्णाकरिता वापरतात. पेसमेकर हे हृदयाचा त्रास होणाऱ्या रुग्णाकरिता वापरतात. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, हृदयाचा त्रास. प्रश्न तिसरा, हृदयरोगासाठी उपयुक्त असे सफोला खाद्यतेल कोणत्या पिकापासून तयार केले जाते? हृदयरोगासाठी उपयुक्त असे सफोला तेल हे करडई या तेलापासून तयार केले जाते. ऑप्शन क्रमांक बी, करडई तेलापासून. प्रश्न चौथा, कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते? कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, हिरा.
कार्बनचे सर्वात कठीण रूप हिरा हे आहे. प्रश्न 5वा, धुण्याचा सोडा या संयोगामधील रासायनिक पदार्थ कोणता? धुण्याचा सोडा या संयोगामधील रासायनिक पदार्थ सोडियम कार्बोनेट हे आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, सोडियम कार्बोनेट. प्रश्न 6वा, हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायू घटक असतो? हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायू घटक असतो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, हेलियम. हवेत उडणाऱ्या फुग्यात हेलियम नावाचा वायू असतो. प्रश्न 7वा, कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह कोणते? कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह Cu हे आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, Cu. प्रश्न 8वा, सोने या पदार्थाची रासायनिक संज्ञा कोणती? सोने या पदार्थाची रासायनिक संज्ञा कोणती? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, Au. सोने या पदार्थाची रासायनिक संज्ञा Au असे होते. प्रश्न 9वा, विमानाचा शोध खालीलपैकी कोणी लावला? विमानाचा शोध खालीलपैकी कोणी लावला? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, राईट बंधू यांनी लावला. विमानाचा शोध राईट बंधू यांनी लावला. प्रश्न 10वा, भूकंप मापक यंत्राला शास्त्रीय नाव काय आहे? भूकंप मापक यंत्राला शास्त्रीय नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, सिस्मोग्राफ. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, सिस्मोग्राफ. प्रश्न 11वा, एड्स हा रोग कशामुळे होतो? एड्स हा रोग कशामुळे होतो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, विषाणू. एड्स हा रोग विषाणूमुळे होतो. प्रश्न 12वा, श्वसनासाठी कोणत्या अवयवाची आवश्यकता असते? श्वसनासाठी फुफ्फुस या अवयवाची आवश्यकता असते. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, फुफ्फुस. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, फुफ्फुस. प्रश्न 13वा, हाडांच्या निकोप वाढीसाठी खालीलपैकी कोणत्या विटॅमिनची आवश्यकता असते? हाडांच्या निकोप वाढीसाठी विटॅमिन डी ची आवश्यकता असते. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, विटॅमिन डी. प्रश्न 14, प्रकाश संश्लेषणासाठी खालीलपैकी कोणता पदार्थ आवश्यक आहे? प्रकाश संश्लेषणासाठी खालीलपैकी क्लोरोफिल हा पदार्थ आवश्यक आहे. क्लोरोफिल. ऑप्शन क्रमांक बी, क्लोरोफिल. प्रश्न 15वा, पेनिसिलियम हे कशाचे उदाहरण आहे? पेनिसिलियम हे कशाचे उदाहरण आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, बुरशी म्हणजेच फंगस. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी.